कोकण किनारपट्टी भागात आज 4.5 मीटर उंच लाटा उसळणार आहेत। रत्नागिरी, गणपतीपुळे, मालगुंड, गुहागर आणि दापोली किनारपट्टीवर मोठ्या लाटा उसळतील। पंधारा माड आणि अलावा किनाऱ्यावरील समुद्राला उधाण आलं होतं। किनारपट्टी भागात राहणाऱ्या नागरिकांना यामुळे आता सतर्कतेचा इशारा देण्यात आला। 4.5 मीटर उंचीच्या लाटा त्या ठिकाणी दृश्य पाहतोय। गणपतीपुळे, मालगुंड, गुहागर आणि दापोलीला इशारा दिलेला आहे। रत्नागिरीमधले आपण हे दृश्य पाहतोय। पंधारा माड आणि अलावा किनाऱ्यावर समुद्राला उधाण आलेलं आहे, त्या ठिकाणचे हे दृश्य आपण पाहतोय। तर किनारपट्टी भागामध्ये राहणाऱ्या लोकांना मात्र आता यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आला। सालेकसा तालुक्यातील बेवारटोला प्रकल्प ओव्हरफ्लो झाला। उजारी टोला, कालीसरार, शिरपूर बांध धरणाचे दरवाजे उघडले। धरणातील विसर्गामुळे नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली। नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। गोंदिया जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत। त्या ठिकाणची दृश्य आपण पाहतोय। उजारी टोला, कालीसरार या ठिकाणची दृश्य आहेत गोंदियामधली। आज नागपूरसह पूर्व विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला। नागपुरात रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे सखल भागात पाणी साचले। मनीषनगर अंडरपासमध्ये सुद्धा पावसाचं पाणी साचलं। जालन्याच्या मंठा तालुक्यातील देवठाणा गावाजवळील पूल मुसळधार पावसामुळे वाहून गेला। या घटनेमुळे कानडी गावाचा संपर्क तुटला असून पूल वाहून गेल्याने गावकऱ्यांनी पुलाचं काम निकृष्ट दर्जाचं झाल्याचा आरोप केला। 4 दिवसांपासून मंठा तालुक्यात दमदार पाऊस होतो। या दमदार पावसाने तालुक्यातील अनेक नदी नाले ओसंडून वाहत आहेत। देवठाणा गावाजवळून वाहणाऱ्या नदीला मुसळधार पावसामुळे पूर आला। रायगडमधील सावित्री नदीने आता धोक्याची पातळी ओलांडली आहे। नगर परिषदेचा सायरन वाजून नागरिकांना या संदर्भात सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। शहरात पाणी शिरायला केवळ सावित्री नदीच्या 2 पायऱ्या शिल्लक आहेत। पूरसदृश्य परिस्थितीमुळे महाड, पोलादपूरमधील शाळांना सुट्टी देण्यात आली। पोलादपूर, महाबळेश्वरमध्ये झालेल्या पावसामुळे नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली। 24 तासात महाड शहरासह परिसरात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला। गोंदिया जिल्ह्याला आज हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला। जिल्ह्यात आज सर्वत्र मुसळधार पाऊस बरसला असून मध्यरात्रीपासून संततधार पावसाने हजेरी लावली आहे। गोंदिया येथील सर्वत्र रस्ते हे जलमय झाले असून काही रस्त्यांना नदीचे स्वरूप मिळाले। सिव्हिल लाईन येथील हनुमान मंदिराजवळ पावसामुळे गुडघाभर पाणी साचले। पाण्यातून वाट काढताना चालकांना तारेवरची कसरत करावी लागते। या दरम्यान जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना आता सुट्टी जाहीर करण्यात आली। गोंदिया जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपलं। तर पावसामुळे जिल्ह्यातील अनेक रस्ते हे पाण्याखाली गेले। पाणी साचल्याने रस्त्यांना नदीचं स्वरूप आलंय। रेल टोलीला जोडणारा अंडरग्राऊंड मार्गावर सुद्धा गुडघाभर पाणी साचलं। या गुडघाभर पाण्यातून वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय। पावसामुळे जिल्ह्यातील सर्व नदी नाले हे दुथडी भरून वाहत आहेत। रस्त्याअभावी शेतकरी आणि विद्यार्थ्यांना पाण्यातून वाट काढावी लागते। नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील ही घटना, हे दृश्य आपण पाहतोय। हाडोळ वस्ती, सलगरवाडी, रामवाडी गावातील विद्यार्थ्यांचे रस्त्याअभावी हाल होत आहेत। नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन या संदर्भातलं निवेदन दिलं। रस्ता नसल्याने चिमुकल्यांच्या शिक्षणासाठी जीवघेणा प्रवास करावा लागतो। इगतपुरी तालुक्यातील खैरेवाडी येथील ही घटना आहे। रस्ता नसल्याने चिमुकल्या विद्यार्थ्यांना ओहळातून आणि चिखलातून वाट काढावी लागते। नागरिकांना शहरात येण्यासाठी 4 नदी पात्र ही पार करावी लागतात। 2 वर्ष अगोदर रस्ता मंजूर होऊन सुद्धा अद्याप कामाला मात्र सुरुवात झाली। राधानगरी धरणाचे एकूण 4 स्वयंचलित दरवाजे हे उघडण्यात आले। धरणाच्या 4 दरवाजांमधून 5712 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे। नदीकाठच्या नागरिकांना दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात। दृश्य आपण पाहतोय राधानगरी धरणाच्या ठिकाणचे दृश्य, ज्यामध्ये 4 दरवाजांमधून आता नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे। कोयना धरणाचे वक्री दरवाजे हे 4 फुटांनी आता उघडले। पावसाचा जोर वाढल्याने धरणाचे दरवाजे आज पुन्हा उघडलेत। 18,000 क्युसेकने धरणातून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे। नदीकाठच्या गावांना आणि नागरिकांना या संदर्भात आता सतर्कतेचा इशारा देण्यात आला।
मुसळधार पावसामुळे निम्न वर्धा प्रकल्पातील पाणी पातळी वाढली आहे। निम्न वर्धा प्रकल्पाचे 5 दरवाजे हे उघडले। प्रकल्पातून 4681 क्युसेकने वर्धा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू आहे। वर्धा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। वर्धा जिल्ह्यात रात्रीपासून पावसाची रिपरिप सुरू आहे। वर्धा जिल्ह्याला आज हवामान विभागाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे। पावसामुळे नदी आणि नाल्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली। सांगलीत कोयना आणि चांदोली धरणातून विसर्ग आता वाढलाय। कृष्णा आणि वारणा काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। कोयना आणि चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढलाय। कोयना धरणातून 18,665 तर चांदोली धरणातून 10,260 क्युसेकने आता पाण्याचा विसर्ग सुरू आहे। कृष्णा आणि वारणा नद्यांच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ आहे। भंडारा जिल्ह्यात सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू आहे। दरम्यान गोसेखुर्द धरणाचे 33 दरवाजे अर्ध्या मीटरने उघडण्यात आले असून त्यातून 3,652 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे। वैनगंगा नदीची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरणाचे दरवाजे उघडण्यात आले, तर दुसरीकडे शेळ्यांचा गोठा पडल्याने 3 शेळ्यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। त्यामुळे पशुपालकांचं मोठं नुकसान झालंय। काही परिसरातील सखल भागात पाणी भरल्याने नागरिकांना वाहतुकीस अडचणीचा सामना करावा लागला। खेडमधील भीमाशंकर पट्ट्यात 2 दिवसांपासून पावसाचा जोर वाढलाय। त्यामुळे चासकमान धरणाचा पाणीसाठा 90% पोहोचलाय। खबरदारीचा उपाय म्हणून धरणाचे 5ही दरवाजे उघडण्यात आले। धरणातून 3,552 क्युसेक वेगाने भीमा नदी पात्रात विसर्ग सुरू आहे। त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आल्याची माहिती धरण प्रशासनाच्या वतीने देण्यात आली। वाशिम जिल्ह्यातील अडाण धरणाचे 2 दरवाजे उघडले। धरणातील पाणीसाठा नियंत्रणात ठेवण्यासाठी अडाण धरणाचे 2 दरवाजे 10 सेंटीमीटरने उघडण्यात आले असून यातून 19.85 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे। त्यामुळे अडाण नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। हे दृश्य आपण पाहतोय। अडाण धरणाचे 2 दरवाजे हे उघडण्यात आले। वाशिम जिल्ह्यातील अडाण धरणाचे हे दरवाजे उघडण्यात आले। धरणातून 19.85 क्युसेकने आता पाण्याचा विसर्ग सुरू आहे। त्या ठिकाणचे दृश्य आपण पाहतोय। अडाण नदीकाठच्या गावांना त्या ठिकाणच्या नागरिकांना आता सतर्कतेचा इशारा देण्यात। बीडच्या अंबाजोगाई अहमदपूर मार्गावर धावणाऱ्या एका एसटी बसमध्ये एक प्रवासी चक्क चालकाला पावसापासून वाचवण्यासाठी छत्री पकडून उभा असल्याचं समोर आलं। बसमधील हा धक्कादायक प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो। त्यामुळे अंबाजोगाई आगाराच्या एसटी बसेसची दयनीय अवस्था पुन्हा एकदा चव्हाट्यावर आहे। प्रवाशांना सुरक्षित प्रवास सेवा पुरवण्याची मागणी आता केली जाते। पावसाच्या संततधारेमुळे भंडारा जिल्ह्यातील 7 मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले। वैनगंगा नदीवरील कारधाला जोडणाऱ्या लहान पुलासह इतर 6 मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले। त्यामध्ये साकोली तालुक्यातील विरशी ते उकारा मार्ग, चिंगी ते खोबा, गिरोला ते बोंडे, सराठी ते चिसगाव, तर निहारवाणी ते कटनधरा आणि लाखनी तालुक्यातील मिरेगाव ते सोनमाळा या मार्गाचा समावेश आहे। अजूनही पाऊस सुरू असून सखल भागात पाणी साचले। हे दृश्य आपण पाहतोय। भंडाऱ्यातले दृश्य आहेत। पावसाचा जोर कायम आहे। भंडारा जिल्ह्यात पावसाची संततधार ही अद्याप सुद्धा सुरूच आहे। त्यामुळे जनजीवन विस्कळीत आहे।